डेव्हलपमेंट बँक्स म्हणजेच विकास बँका देशातील वित्तीय व्यवस्थेमध्ये व्यापारी बँकांच्या बरोबरच विकास बँकांचे योगदान हे अत्यंत महत्त्वाचे असते. आज आपण या डेव्हलपमेंट बँकांचं ओरिजिन, फीचर्स अँड फंक्शन्स या 3 घटकाच्या अनुषंगाने आज आपण माहिती घेणार आहोत. डेव्हलपमेंट बँकेच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या डेफिनेशन जर आपण पाहिल्या तर त्यामधील विल्यम डायमंड अँड शेर्ले बास्की यांनी केलेली डेफिनेशन जर आपण पाहिली तर ती अशी आहे: फंडामेंटली ए डेव्हलपमेंट बँक इज ए टर्म लेंडिंग इन्स्टिट्यूशन हू प्रोवाइड्स इंडस्ट्रियल फायनान्स अँड इट इज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ही एक टर्म लेंडिंग म्हणजेच मुदती कर्ज देणारी संस्था किंवा वित्तीय संस्था असते की जी प्रामुख्याने औद्योगिक वित्तपुरवठा करण्याचे काम करत असते व ती विकासाभिमुख संस्था म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. जनरल डेफिनेशन जर आपण पाहिली तर ते आपल्याला असे दिसेल: डेव्हलपमेंट बँक्स आर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स एस्टॅब्लिश्ड टू lend finance on subsidized interest rate. Such lending is sanctioned to promote and develop important sectors like agriculture, industry, import-export, housing and allied activities. अर्थव्यवस्थेमधील शेती, उद्योग, आयात निर्यात व्यापार, हाऊसिंग डेव्हलपमेंट किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या अलाइड ॲक्टिव्हिटी डेव्हलप करण्यासाठी, त्यांना प्रमोट करण्यासाठी, विविध प्रकारचा वित्तपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेल्या या महत्त्वपूर्ण वित्तीय संस्था असतात. थोडक्यात डेव्हलपमेंट बँक्स या एक स्पेशलाइज्ड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असून की त्या मुदती कर्ज पुरवठा करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याचे आपणास दिसून येईल. ओरिजिन ऑफ डेव्हलपमेंट बँक्स इन दी वर्ल्ड. जगभरातील वेगवेगळ्या देशामध्ये डेव्हलपमेंट बँकांचा विकास किंवा उगम हा वेगवेगळ्या कालावधीमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येईल. यामध्ये असे मानले जाते, सर्वात पहिली डेव्हलपमेंट बँक 1822 मध्ये सोसायटी जनरल दी बेल्जियम या देशामध्ये स्थापन झाली असे इतिहासातील पुराव्यानुसार दिसून येते. थोडक्यात जगातील पहिली विकास बँक म्हणजेच डेव्हलपमेंट बँक 1822ला स्थापन झाली. ती बेल्जियममध्ये सोसायटी जनरल दी बेल्जिक या नावाने सुरू झाल्याचे आपणास दिसून येते. फ्रान्समध्ये 1852 मध्ये क्रेडिट मोबिलायझर या नावाने, जर्मनीमध्ये बँक फॉर हँडल अँड इंडस्ट्रीज या नावाने 1883 मध्ये, जपानमध्ये 1920 मध्ये द इंडस्ट्रियल बँक ऑफ जपान, कॅनडामध्ये 1944 मध्ये द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ कॅनडा, भारतात द फायनान्स कॉर्पोरेशन फॉर इंडस्ट्री लिमिटेड, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफ इंग्लंड 1945, इंडस्ट्रियल रिऑर्गनायझेशन कॉर्पोरेशन UK 1966, द इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1948. ते जगभरातील वेगवेगळ्या देशातील डेव्हलपमेंट बँकांचा विकास किंवा उगम जर आपण पाहिला तर त्याची सुरुवात 1822 पासून झाल्याचे आपणास दिसून येते. तर भारतात पहिली विकास बँक किंवा डेव्हलपमेंट बँक द इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या स्वरूपात 1948 मध्ये झाल्याचे आपणास दिसून येते. तथापि यापूर्वी आणि यानंतरच्या काळात भारतात इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या विकास बँका किंवा समकक्ष किंवा सदृश्य संस्था या भारतात कार्यरत असल्याचे देखील आपणास दिसून येते. परंतु खऱ्या अर्थाने सुसंघटित स्वरूपाची विकास बँक म्हणून 1948 मध्ये स्वातंत्र्योत्तर काळात द इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाल्याचे दिसून येते. त्यापूर्वी भारतात द टाटा इंडस्ट्रियल बँक, द सेंट्रल त्रावणकोर इंडस्ट्रियल बँक,
the Indian Industrial Bank, the Kolkata Industrial Bank, the Industrial Batik of Western India, the Gundulep Industrial Bank, the Mysore Industrial Bank, the Simla Banking and Industrial Company, Karnani Industrial Bank, राजकोट इंडस्ट्रियल बँक, लक्ष्मी इंडस्ट्रियल बँक अशा विविध प्रकारच्या इंडस्ट्रियल बँक्स भारतामध्ये 1917 ते 1923च्या कालावधीमध्ये स्थापन झाल्या. मात्र काळाच्या ओघात या बँका बंद पडल्याचे देखील आपणास दिसून येते. मात्र स्वातंत्र्य उत्तर काळात भारतात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली द फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली. जगभरातील वेगवेगळ्या देशातील डेव्हलपमेंट बँक्स, त्याचबरोबर भारतातील डेव्हलपमेंट बँक्स यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे आपणास दिसून येते. जगभरामध्ये युनिव्हर्सल बँकिंग सिस्टम ही त्या ठिकाणी सुरू असल्यामुळे त्या विशिष्ट संस्था कमर्शियल बँकांच्या बरोबरच कॉर्पोरेट बँकांचे देखील काम करताना दिसून येतात. मात्र भारतामध्ये विविध प्रकारच्या बँकिंग व्यवस्था कार्यरत असल्याचे आपणास पाहाव्यास मिळते, ज्यामध्ये रिटेल सर्व्हिसेस देण्याकरिता वेगवेगळ्या कमर्शियल व कोऑपरेटिव्ह बँक्स, उद्योजक व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी कॉर्पोरेट बँक्स, लॉंग टर्म व मोठ्या प्रोजेक्टसाठी फायनान्स करणाऱ्या डेव्हलपमेंट बँक्स यासारख्या विविध प्रकारच्या बँकिंग आणि वित्तीय व्यवस्था या देशामध्ये आपणास पाहाव्यास मिळतात. तशाच पद्धतीने डेव्हलपमेंट बँकांच्या मध्ये देखील भारतात विविध प्रकारच्या स्पेशलाइज्ड डेव्हलपमेंट बँक्स देखील आपणास पाहाव्यास मिळतात, की ज्याचे वर्गीकरण आपण प्रामुख्याने 4 वेगवेगळ्या प्रकारामध्ये करू शकतो. त्यामधील पहिला प्रकार म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक्स. ज्या डेव्हलपमेंट बँक्स किंवा डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशन्स या औद्योगिक व संलग्न क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचे व इतर विविध प्रकारच्या बिगर वित्तीय सेवा देण्याचे काम करतात, त्यांना आपण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक्स असे आपण म्हणतो. दुसरा प्रकार म्हणजे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट बँक. ज्या विकास बँका शेती व शेती संलग्न व्यवसायाकरिता वित्तपुरवठा, तांत्रिक सल्ला व इतर विविध प्रकारच्या बिगर वित्तीय सेवा देण्याचे काम करतात, त्यांना आपण ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट बँक्स असे आपण म्हणतो, जसे की भारतात नाबार्ड. त्याचबरोबर तिसरा प्रकार म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट डेव्हलपमेंट बँक. ज्या बँकिंग संस्था आयात व निर्यात व्यापारासाठी वित्तपुरवठा व इतर वित्तीय सेवा देण्याचे काम करतात, त्यांना आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट डेव्हलपमेंट बँक्स असे आपण म्हणतो, की ज्यांचं मुख्य लक्ष या देशातील आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारा वित्तपुरवठा व तांत्रिक सेवा उपलब्ध करून देणे हे असल्याचे आपणास दिसून येईल. आणि या व्यतिरिक्त चौथा प्रकार म्हणजे या व्यतिरिक्त ज्या इतर वेगवेगळ्या प्रकारच्या विकास बँक आहेत, की ज्यामध्ये स्पेशलाइज्ड डेव्हलपमेंट बँकांचा समावेश आपल्याला करता येईल, की ज्यामध्ये प्रामुख्याने टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, पॉवर जनरेशन किंवा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, त्याचबरोबर नॅशनल हाऊसिंग बँकेसारखी हाऊसिंग सेक्टरसाठी काम करणारी बँक, हुडको यासारख्या अर्बन हाऊसिंग डेव्हलपमेंटसाठी काम करणाऱ्या बँका किंवा कॉर्पोरेशन्स यासारख्या स्पेशलाइज्ड वेगवेगळ्या वित्तीय संस्थांचा देखील यामध्ये समावेश होतो. यावरून आपणास या देशातील डेव्हलपमेंट बँकांचे हे प्रमुख 4 वेगवेगळ्या प्रकारचे वर्गीकरण असल्याचे आपणास दिसून येईल. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कमर्शियल बँकांच्या पेक्षा या डेव्हलपमेंट बँकांचे जे वेगळेपण आहे, ते वेगळेपण या फीचरच्या माध्यमातून, या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून आपणास लक्षात येईल. फर्स्ट फीचर इज इट इज ए स्पेशलाइज्ड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. ही एक विशेषीकृत अशा स्वरूपाची वित्तीय संस्था असते. इट इज इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश्ड ॲज पर द स्पेशल ॲक्ट. यामधील बहुतांश वित्तीय संस्था किंवा विकास बँका या स्वतंत्र कायदेशीर तरतुदीनुसार स्थापन झाल्याचे आपणास दिसून येते. अर्थात जगभरातील इतर देशामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी सार्वजनिक स्वरूपाचा, सार्वत्रिक स्वरूपाचा एक स्वतंत्र कायदा त्या ठिकाणी करण्यात आलेला असतो. मात्र भारतामध्ये ही त्या ठिकाणी संमिश्र पद्धती या बँकांच्यासाठी पाहाव्यास मिळते. प्रायव्हेट सेक्टरमधील डेव्हलपमेंट बँकांच्या करिता स्वतंत्र त्या ठिकाणी कंपनी कायद्याची तरतूद आहे, तर या देशातील भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या संस्था स्थापन केल्या जातात त्याकरिता विशिष्ट कायदेशीर तरतूद करण्यात येत असते, जसे की नॅशनल हाऊसिंग बँक ऑफ इंडिया ॲक्ट, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँक ॲक्ट, ICICI बँक ॲक्ट,
IDBI बँक ॲक्ट यासारखे स्वतंत्र कायदे करून या कायद्यातील तरतुदीनुसार या डेव्हलपमेंट बँकांची स्थापना करण्यात येत असते. जे थोडक्यात भारतातील या बँकांच्या बद्दल बोलायचं झालं तर यामधील बहुतांश बँकांच्या स्थापनेकरिता स्वतंत्र कायदेशीर तरतूद ही त्या ठिकाणी करण्यात येत असते व हा कायदा लोकसभेमध्ये पास केला जातो. थर्ड फीचर इज इट प्रोव्हाइड मीडियम अँड लॉंग टर्म फायनान्स टू बिझनेस युनिट्स. डेव्हलपमेंट बँकांच्या माध्यमातून मध्यम मुदती व दीर्घ मुदती वित्त पुरवठा करण्याचे महत्त्वाचे कार्य त्या ठिकाणी केले जात असते. परंतु व्यापारी बँकांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर व्यापारी बँका अल्पमुदती वित्त पुरवठा करण्याचे महत्त्वाचे काम करत असतात. मात्र मध्यम व दीर्घ मुदती वित्त पुरवठ्यासाठी या विकास बँकांचे योगदान हे अत्यंत महत्त्वाचे असते. अनलाइक कमर्शियल बँक्स इट डज नॉट एक्सेप्ट डिपॉझिट्स फ्रॉम पब्लिक. डेव्हलपमेंट बँकांची आणखीन एक महत्त्वाची खासियत म्हणजे या व्यापारी बँकांच्या प्रमाणे किंवा शेड्यूल्ड कमर्शियल बँकांच्या प्रमाणे जनतेकडून करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंटवरती डिपॉझिट ॲक्सेप्ट करत नाहीत. परंतु या बँका वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स किंवा तत्सम वेगवेगळ्या प्रकारच्या बल्क डिपॉझिटच्या स्कीमच्या माध्यमातून आपणास आवश्यक असणारा निधी या मोठ्या डिपॉझिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वीकारत असतात. मात्र या डेव्हलपमेंट बँका सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंट सारख्या ज्याला आपण कासा डिपॉझिट्स असे आपण म्हणतो यासारख्या डिपॉझिट ॲक्सेप्ट करत नाहीत. इट इज अन मल्टीपर्पज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. डेव्हलपमेंट बँका या एक विविध प्रकारची कार्य पार पाडणाऱ्या म्हणजेच त्या ठिकाणी बहुकार्य पार पाडणाऱ्या मल्टीपर्पज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात. कारण या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वित्त पुरवठ्याबरोबरच व्यवस्थापकीय सल्ला देणे, गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करणे, तांत्रिक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे यासारख्या विविध प्रकारच्या ज्या ज्या सेवा त्या संबंधित उद्योगाच्या विकासाकरिता आवश्यक असतात अशा विविध प्रकारच्या सेवा देण्याची जबाबदारी देखील पार पाडत असतात. इट इज इसेन्शियली ए डेव्हलपमेंट ओरिएंटेड बँक. डेव्हलपमेंट बँकांच्या नावाप्रमाणेच या बँका प्रामुख्याने एखाद्या विशिष्ट क्षेत्राच्या किंवा एखाद्या विशिष्ट सेक्टरच्या विकासासाठी काम करणाऱ्या किंवा फोकस्ड अशा स्वरूपाच्या या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात की ज्यामध्ये प्रामुख्याने या संस्था त्या विशिष्ट क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या वित्तीय सेवा व बिगर वित्तीय सेवा देण्याचे काम करत असतात. इट्स ए प्रायमरी ऑब्जेक्ट टू प्रमोट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बाय प्रमोटिंग इन्व्हेस्टमेंट. या डेव्हलपमेंट बँकांचं महत्त्वाचं ध्येय म्हणजे वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये, शेती संलग्न क्षेत्रामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित असणाऱ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवून गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम या संस्थांच्या माध्यमातून केले जात असते. या बँकिंग संस्था एंटरप्रेन्योरियल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, उद्योजकतेशी संबंधित असणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत की त्यांना प्रमोट करण्याचं काम करतात. नवीन उद्योगाबरोबरच स्मॉल एंटरप्रेन्योर्स सीक युनिट्स किंवा ज्याला आपण आजारी उद्योग असे आपण म्हणतो की यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या या डेव्हलपमेंट बँका असतात. आणि ओव्हरऑल या देशातील समतोल औद्योगिक विकास किंवा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीमध्ये असणारी समतोलता, औद्योगिक विकासामधील समतोल यासारख्या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन समान आर्थिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करत असतात. डेव्हलपमेंट बँका ह्या केवळ त्या ठिकाणी खाजगी क्षेत्रालाच वित्त पुरवठा करत नाहीत तर विविध प्रकारच्या शासकीय उद्योगांना देखील विविध प्रकारे फायनान्शियल असिस्टंट बरोबरच टेक्निकल असिस्टंट प्रोव्हाइड करण्याची भूमिका देखील पार पाडत असतात. म्हणजेच या एक अशा वैशिष्ट्यपूर्ण या बँकिंग संस्था असल्याचे आपणास दिसून येते. या भारतातील काही महत्त्वाच्या डेव्हलपमेंट बँका जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये या काही महत्त्वाच्या संस्थांचा उल्लेख आपणास करावा लागेल की ज्यामध्ये द इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया की जी भारतातील पहिली सुसंघटित विकास बँक असे म्हटले जाते. द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया IDBI ची स्थापना 1964 मध्ये झालेली आहे. सध्या ती युनिव्हर्सल बँक म्हणून काम करत आहे. ती डेव्हलपमेंट बँकेबरोबरच कमर्शियल बँकेची जबाबदारी देखील पार पाडत आहे आणि त्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी असेल, सिक्युरिटी ट्रेडिंग असेल, त्याचबरोबर म्युच्युअल फंड असतील, त्याचबरोबर लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स अशा विविध प्रकारच्या सेक्टरमध्ये काम करणारी ही एक युनिव्हर्सल बँक म्हणून आज पुढे आलेली पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे SIDBI की जिची स्थापना 1989ला झालेली आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच NABARD की जी शेतीसाठी आणि ग्रामीण विकासासाठी काम करणारी महत्त्वाची वित्तीय संस्था विकास बँक आहे.
त्याचबरोबर नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन NSIC 1955, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच ICICI 1955, ती देखील सध्या युनिव्हर्सल बँक म्हणून काम करत आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एक्झिम बँक की जिची स्थापना 1982 मध्ये झालेली असून ही बँक भारतातील आयात निर्यात व्यापार वाढीच्या दृष्टिकोनातून वित्तपुरवठ्याची आणि इतर वेगवेगळ्या सेवा सुविधांची व्यवस्था करत असते. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड IDFC 1997, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया IIBI 1997ला या बँकेची स्थापना झालेली होती, परंतु 2012 मध्ये ही बँक बंद करण्यात आलेली आहे. स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स वेगवेगळ्या राज्यामध्ये राज्यस्तरीय वित्तपुरवठा करण्याकरिता SIDC 1956 पासून सुरू करण्यात आलेले आहेत. त्याच्या जोडीला दी स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन्स म्हणजे SFC ची देखील सुरुवात 1951 मध्ये करण्यात आलेली आहे. टुरिझम सेक्टरमधल्या डेव्हलपमेंटकरिता टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच TFCI ची स्थापना 1989ला करण्यात आलेली आहे. रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे ग्रामीण विद्युतीकरणासाठी आवश्यक असणारा वित्तपुरवठा करण्यासाठी व तांत्रिक सेवा सुविधा देण्याकरिता 1969ला या ठिकाणी REC ची स्थापना करण्यात आलेली आहे. दी हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन की ज्याला आपण हुडको असे आपण म्हणतो, ज्याची स्थापना 1970ला झालेली आहे. म्हणजे अर्बन एरियामधले डेव्हलपमेंट असेल, हाऊसिंग डेव्हलपमेंट असेल, अशा दोन्ही प्रकारच्या डेव्हलपमेंटसाठी काम करणारी ही संस्था आहे. त्याचबरोबर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिडको 1971, शिपिंग क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी ऑफ इंडिया 1986, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन 1986, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी 1987, नॅशनल हाऊसिंग बँक 1988 या देशातील काही महत्त्वाच्या डेव्हलपमेंट बँक्स असल्याचे आपणास दिसून येते. या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग संस्था जर आपण पाहिल्या तर यामधील काही बँका या मोठ्या उद्योगासाठी काम करणाऱ्या बँका आहेत, काही बँका ग्रामीण व रुरल डेव्हलपमेंटसाठी काम करणाऱ्या, ग्रामीण व ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी काम करणाऱ्या बँका आहेत, तर काही लघु उद्योगासाठी, आयात निर्यात व्यापारासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी असेल, त्याचबरोबर टुरिझम फायनान्ससाठी असेल, रूरल इलेक्ट्रिफिकेशन असेल, हाऊसिंग डेव्हलपमेंट असेल, शिपिंग डेव्हलपमेंट असेल, पॉवर फायनान्स असेल, रेल्वे डेव्हलपमेंट असेल, अशा अनेक वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या या विकास बँका भारतामध्ये असल्याचे आपणास दिसून येईल. यावरून सर्वसाधारणपणे या देशामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट बँक्स कार्यरत आहेत की त्यांची व्याप्ती आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार देखील आपणास यावरून दिसून येतात. तर या डेव्हलपमेंट बँकांचे महत्त्वाचे फंक्शन्स किंवा त्यांचे रोल जर आपण पाहिले तर या सर्व बँकांची कार्ये, त्यांचे स्वरूप यावरूनच आपल्याला त्यांचे फंक्शन्स आणि रोल हा त्या ठिकाणी लक्षात येत असतो. तर तरी देखील आपण यामध्ये या 10-12 मुद्द्यांच्या आधारे त्यांची फंक्शन्स आणि रोल आपण पाहणार आहोत. की लार्ज स्केल इंडस्ट्रीला सपोर्ट करणं, लार्ज स्केल इंडस्ट्रीच्या स्थापनेकरिता आवश्यक असणारा गुंतवणूक निधी उपलब्ध करून देणं, त्यांना तांत्रिक सेवा सुविधा देणं, त्यांना आयात निर्यातीसाठी मदत करणं, त्यांना व्यवस्थापकीय सल्ला देणं, ही जबाबदारी त्या ठिकाणी डेव्हलपमेंट बँका पार पाडत असतात. डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, लघु उद्योगांच्या विकासासाठी देखील या बँकिंग संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यांना आवश्यक असणारं मार्गदर्शन असेल, त्यांना आवश्यक असणारा मध्यम व दीर्घमुदती वित्तपुरवठा असेल, तो त्या ठिकाणी या बँकांच्याकडून केला जात असतो. सपोर्ट टू सिक इंडस्ट्रियल युनिट म्हणजे जे आजारी पडलेले उद्योग आहेत किंवा बंद पडण्याच्या मार्गावरती असणारे जे उद्योग आहेत की त्यांची पुनर्उभारणी करणं असेल, त्यांना पुन्हा त्या ठिकाणी नव्याने उत्पादन कार्यासाठी सपोर्ट करणं असेल, यासारख्या गोष्टीसाठी देखील या डेव्हलपमेंट बँका खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत या उद्योजकांना आणि व्यावसायिकांना करत असतात. ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, भारताची अर्थव्यवस्था ही ॲग्रियन इकॉनॉमी आणि रुरल बेस्ड इकॉनॉमी असल्यामुळे या देशातील रुरल डेव्हलपमेंटकरिता वेगवेगळ्या योजना राबवणे, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे, ॲग्रिकल्चरला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सेवा सुविधा देणं, ॲग्रिकल्चरच्या संबंधित वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करणं, शेतीतील गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, अशा अनेक वेगवेगळ्या कारणासाठी की या नाबार्डसारख्या बँका महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्याचबरोबर या सर्व प्रकारच्या बँका एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करत असतात की जेणेकरून लघु उद्योग, मध्यम उद्योग व मोठ्या उद्योगाबरोबरच शेती व शेती संलग्न उद्योग, ग्रामीण उद्योगामध्ये नवीन नवीन उद्योजकता निर्माण व्हावी यासाठी नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणं, त्यांना फंडिंग करणं, त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील यामध्ये करत असतात. त्याचबरोबर देशातील जनतेला आवश्यक असणारे जे अफोर्डेबल हाऊसेस आहेत किंवा लक्झुरियस हाऊसेस आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे हाऊसिंग डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स हे एक्झिक्यूट करण्याकरिता
हाऊसिंग डेव्हलपमेंटमध्ये काम करणारे बिल्डर्स असतील किंवा वेगवेगळ्या एजन्सीज असतील, कॉर्पोरेट हाऊसेस असतील की त्यांना देखील फंडिंग करण्याची व्यवस्था या नॅशनल हाऊसिंग बँकेसारख्या बँकांच्या माध्यमातून ही केली जात असते. देशातील आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून DICGC असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी एक्झिम बँक असेल, यासारख्या बँकांबरोबरच इतरही वेगवेगळ्या डेव्हलपमेंट बँका फॉरेन ट्रेड जो आहे किंवा इंटरनॅशनल ट्रेड जो आहे की त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या वित्तीय व बिगर वित्तीय सेवा देत असतात. रिजनल डेव्हलपमेंट किंवा प्रादेशिक विकासाकरिता देखील या बँकिंग संस्था मोठ्या प्रमाणात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. ज्या प्रदेशामध्ये विकासाची पातळी मोठ्या प्रमाणात आहे त्यापेक्षा ज्या ठिकाणी औद्योगिक विकास कमी झालेला आहे अशा क्षेत्रामधील उद्योजकांना अग्रक्रमाने कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणं, त्यांना सवलतीच्या व्याजदराने कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणं, या धोरणाच्या माध्यमातून औद्योगिक विषमता कमी करून रिजनल बॅलन्स निर्माण करण्याचाही प्रयत्न त्यामध्ये करत असतात. डेव्हलपमेंट बँका ह्या कॅपिटल मार्केटमध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात, कारण या डेव्हलपमेंट बँका स्वतःचे शेअर्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज विक्री करण्याबरोबरच इतर वेगवेगळे उद्योजक आणि व्यावसायिक, त्याचबरोबर शासनाने विक्रीला काढलेले जे रोखे आहेत, वेगवेगळ्या शासकीय कंपन्यांचे शेअर्स आहेत, ते खरेदी करण्यासाठी ॲज ए इन्व्हेस्टर त्याचबरोबर ॲज ए बारोवर या दोन्ही प्रकारची भूमिका या डेव्हलपमेंट बँका पार पाडत असतात. देशातील वेगवेगळ्या कंपन्या जेव्हा स्वतःचे शेअर्स किंवा IPOs विक्रीला काढत असतात तेव्हा त्यांना अंडररायटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी देखील या डेव्हलपमेंट बँक्स करत असतात. कारण नवीन उद्योजक जेव्हा आपले रोखे IPOच्या माध्यमातून भांडवल बाजारामध्ये विक्रीस काढत असतो तेव्हा त्यांच्या वतीने कुणीतरी हमी देणारा अंडररायटर आवश्यक असतो आणि अशी अंडररायटिंगची सर्व्हिस या डेव्हलपमेंट बँका देत असतात. क्रेडिट गॅरंटीची सर्व्हिस असेल, जेव्हा एखादा आयातदार परदेशातून काही माल आयात करत असतो तेव्हा त्याच्या वतीने त्याला लेटर ऑफ क्रेडिट देणं असेल किंवा त्याच्या आयातीकरिता क्रेडिट हमी देणं असेल, यासारखी जबाबदारी त्या ठिकाणी या डेव्हलपमेंट बँका पार पाडतात. जॉईंट फायनान्स आणि रिफायनान्स फॅसिलिटी देखील प्रोव्हाइड करतात. IDBI सारखी बँक असेल, नाबार्ड सारखी बँक असेल, नॅशनल हाऊसिंग सारखी बँक असेल, या बँकिंग संस्था थेट एंड युजरला कर्ज पुरवठा न करता की त्या घटकांना कर्ज पुरवठा करणाऱ्या देशातील खाजगी व राष्ट्रीयकृत क्षेत्रातल्या ज्या बँका व वित्तीय संस्था आहेत की ज्या त्या ठिकाणी डाऊनट्रोडन लेवलला काम करत असतात त्यांना कर्ज देण्यासाठी आवश्यक असणारा निधी जो आहे तो निधी उपलब्ध करून देण्याची म्हणजेच रिफायनान्सची व्यवस्था देखील या डेव्हलपमेंट बँक्स करत असतात. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका किंवा वेगवेगळ्या प्रकारची कार्ये या देशातील डेव्हलपमेंट बँका पार पाडत असल्याचे आपणास दिसून येते. यावरून सर्वसाधारणपणे आपणास डेव्हलपमेंट बँक म्हणजे एक अशी विशेषीकृत व मल्टी फंक्शन पार पाडणारी अशा प्रकारची वित्तीय संस्था आहे की जी त्या ठिकाणी सर्वसाधारण बँकांच्या प्रमाणे पब्लिक डिपॉझिट स्वीकारत नाही, मात्र त्या ठिकाणी मध्यम मुदती आणि दीर्घ मुदती वित्त पुरवठ्याबरोबरच देशातील उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी व शेती संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या अलाइड उद्योगांकरिता आवश्यक असणारा वित्त पुरवठा करण्याबरोबरच त्यांना तांत्रिक सेवा सुविधा देणं आणि त्याचबरोबर त्यांना व्यवस्थापकीय सेवा सुविधा देऊन त्या क्षेत्राचा विकास घडवून आणणं, देशाचा समतोल औद्योगिक विकास घडवून आणणं, देशातील उद्योजकता वाढीस लावणे, अशा विविध प्रकारच्या भूमिका पार पाडत असल्याचे आपणास दिसून येईल.